स्वारगेट बसस्टँडमध्ये एका तरुणीवर पहाटे झालेल्या बलात्काराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। एका बसमध्ये पहाटे 5:30च्या सुमारास ही घटना घडल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या घटनेसंदर्भात स्वारगेट बसस्टँडवरील सीसीटीव्ही फुटेजमधून आता धक्कादायक माहिती समोर आली आहे। ही घटना साधारणतः 5:15 ते 5:30च्या दरम्यान घडल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून दिसतंय। ज्या बसमध्ये हा प्रकार घडलाय त्या बसच्या आजूबाजूला इतरही बसेस पार्क केलेल्या दिसतायत। बस स्टँडवर लोकांची वर्दळही दिसते। या सीसीटीव्ही फुटेजमधून नेमकी काय माहिती समोर आली आहे ते पहा। स्वारगेट बस स्थानकामध्ये जे 26 वर्षीय मुलीवर अत्याचार झालेला आहे, ती ज्या बसचं जे आहे या ठिकाणी आपण सीसीटीव्ही पाहतोय। या ठिकाणी तुम्ही पाहताय की जी बस आहे ती या ठिकाणी पार्किंग केली होती। या ठिकाणी हा जो टायमिंग बघत असतात तर 5:24 हा टायमिंग आपल्याला पाहायला मिळतोय। आणि हा मला फक्त 17 आहे ज्या ठिकाणी बसली होती फलटणला जाण्यासाठी येणार। इथूनच जी आहे ती जे झाड पाहत आहे त्या झाडापासूनच ती मुलगी आहे ती डाव्या दिशेने या ठिकाणी निघाली। याच ठिकाणी ती बसली होती आणि इथंच तो तरुण आला। तुम्ही फलटणची गाडी तिथे ती सांगितलं आणि याच दिशेने ते चालत या ठिकाणी असलेल्या सातारा सांगोला जी बस होती त्या बसमध्ये तिला जायला सांगितलं। या ठिकाणी आपण पाहतोय की ही जी बस आहे हीच ती बस आहे ज्या ठिकाणी तिला आतमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला। भविष्यामध्ये आपण तिथे चालत या ठिकाणी असलेल्या पार्किंगमध्ये गेली। ही जी तुम्ही बस पाहताय ही आहे ती बस ज्या ठिकाणी त्या मुलीवर अत्याचार करण्यात आला या ठिकाणी आहे। आणि टायमिंग बघा या ठिकाणी दिसतं आपल्याला 5:30 हा टायमिंग आहे। एक बस गेली आणि या आतमध्ये जी बस लावली होती त्या बसमध्ये तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचं या सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आलेलं आहे। या ठिकाणी बरीच वर्दळ दिसते। बस आतल्या बाजूला पार्क केलेली असल्याने अंधारात इथं नेमकं काय चाललंय ते पटकन लक्षात येत नसावं। त्यात 2 बसेसमधील अंतरही खूप कमी आहे। पुरेशी लाईट्सची सोय देखील दिसत नाहीये। त्यामुळे इथे नेमका काय प्रकार घडलाय याबाबत सीसीटीव्हीमधून अजून स्पष्टता येत नाहीये। पोलिसांनी या घटनेबाबत नेमकी काय माहिती दिली होती ती सुद्धा पाहूया। ही तरुणी जी आहे ही तिच्या गावी काल निघालेली होती। पुण्याहून सातारला तिला फलटणला या गावी तिला जायचं होतं। त्यासाठी ती स्वारगेट बस स्थानकामध्ये थांबलेली होती सकाळी 5:30-5:45च्या दरम्यानच्या वेळेला। आरोपी जो आहे तो तिथं आला, ती बसलेली होती तिथं आणि त्यावेळेला त्यानं तिच्याशी ओळख करून घेतली आणि गोड बोलून म्हटलं की ताई कुठं चालली तू? तर त्यावेळेला तिनं सांगितलं की मी फलटणला चालली आहे। तर तो म्हटला तिला की फलटणची बस तर तिकडे लागलेली आहे, तू इथं काय करते? तर ती म्हटली की बस इथंच लागते म्हणे सातारच्या सगळ्या। तर म्हटलं नाही म्हणे, ती बस रात्रीची लेट झालेली आहे, ती अजून तिथंच आहे आणि तू जा पटकन, चल मी तुला बसवतो म्हणे। असं गोड बोलून तिला तिथून घेऊन गेला तो। तिथे गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता म्हणून त्या मुलीनं शंका व्यक्त केली। तर म्हटलं की रात्रीचे लोक बसलेले आहेत आणि म्हणून झोपलेले असल्यामुळे त्यांनी लाईट बंद केलेला आहे, तू वरती चढून टॉर्च लावून बघ असं गोड बोलून त्यानं तिला बसमध्ये पण चढायला भाग पाडलं। आणि ती बसमध्ये चढल्यानंतर त्यानं दरवाजा लावून घेतला आणि तिच्याशी अतिप्रसंग केलेला आहे। आणि त्याच्यानंतर ती मुलगी बसमधून उतरून परत दुसऱ्या बसने तिच्या गावी चाललेली होती। मग रस्त्यात मध्येच ती थोडं तिच्याशी मित्राशी बोलली आणि मित्रांना सांगितल्यावरून ती स्वारगेट पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला आली। ती आल्यानंतर आम्ही इमिजिएट तिची कंप्लेंट दाखल करून घेतलेली आहे। सीसीटीव्ही फुटेज इमिजिएट आम्ही चेक केले आणि त्याच्यामधून आम्हाला आरोपीची ओळख पटलेली आहे। तर तो आरोपी जो आहे तो पूर्वी 392 वगैरे असे गुन्हे आहेत त्याच्याकडे ग्रामीण हद्दीमध्ये, चिखलापूर, शिरूर वगैरे ह्या भागामध्ये। तर या आरोपीला राहणारा पण तो पुणे ग्रामीणच्या हद्दीतच येतो, तो तिकडे शिरूरचा आहे। तर त्याला पकडण्यासाठी कालपासून आमच्या जवळपास 8 टीम क्राईमच्या आणि झोनच्या अशा दोन्हीच्या जवळपास 8 टीम हे करतायत। डॉग स्क्वॉड वगैरे नेऊन पण आरोपीचा तिथे शोध घेण्याचा रात्री पण आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी जिथं जिथं त्याच्या ह्याच्यावरून माहिती मिळते आम्हाला तशा आमच्या टीम त्याचा शोध घेत आहेत। घटना किती वाजता घडली आणि हा प्रकार घडला तर चुकून नव्हतं त्या ठिकाणी? ऍक्च्युली बऱ्यापैकी बस स्टँड मध्ये लोक पण दिसत आहेत सीसीटीव्ही फुटेज मध्ये वगैरे। तिथं त्या मुलीच्या शेजारी पण एक व्यक्ती बसलेली होती, त्यावेळेला ती व्यक्ती तिथून नंतर उठून गेलेली होती आणि ओव्हरऑल सीसीटीव्ही फुटेज पाहिलं तर तिथं लोक दिसून येत आहेत। आरोपीचे काही रेकॉर्ड आले याच्यात असे काही गुन्हे केले? अशा गुन्ह्यांचा त्याचा अजून रेकॉर्ड मिळालेला नाहीये, पण चोरीचे वगैरे गुन्हे आहेत त्याच्यावरती, चेन स्नॅचिंगचे वगैरे असे गुन्हे त्याच्यावरती आहेत, हे रेकॉर्ड करून लक्षात आलेलं आहे। परंतु हा स्वारगेटचा बसस्थानक परिसर वर्दळीचा असतो, नेहमी त्या ठिकाणी गर्दी असते।
त्या पीडित तरुणीनं हा संपूर्ण प्रकार होत असताना कुठला विरोध करणे किंवा काय आंदोलन केलं? तसं तर अजूनपर्यंत तपासात दिसून आलेलं नाहीये. फक्त तिने गाडीतनं उतरल्यानंतर एक जणाला हे सांगितलेलं होतं की हा माझ्याशी वाईट वागला, पण त्याने तिला सांगितलं की लोक वाईटच असतात, दुर्लक्ष करून तू तुझ्या घरी निघून जा असं सांगितलं, असं तिचं म्हणणं आहे. परंतु बाकी काही मोठ्या प्रमाणावरती आरडाओरडा केल्याचं दिसून नाही आलेलं. तिने तक्रार कशी? ती ऍक्च्युली तक्रार न देताच चाललेली होती आणि ती बसमध्ये बसून हडपसर पर्यंत गेलेली. त्याच्यानंतर ती तिच्या एका मित्राशी बोलली आणि त्या मित्रानं तिला सांगितलं की नाही, तू ह्या प्रकारची तक्रार दे. त्याच्यानंतर ती पोलीस स्टेशनला जवळपास 9 वाजेच्या दरम्यान आलेली आहे. इतर बसेसच्या जवळ ही बस पार्क केली होती, पण मुक्कामाच्या या बसचा दरवाजा आरोपीने कसा उघडला? त्याने बस आधीच हेरून ठेवली होती का? या आधीही त्याने अशा प्रकारे महिलांवर अत्याचार केलाय का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. आता या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची अनेक पथनं रवाना झाली आहेत. आरोपीची माहिती देणाऱ्यांना पोलिसांनी 1 लाखांचं बक्षीसही जाहीर केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालायला लावणाऱ्या या घटनेतील हा आरोपी पोलीस किती लवकरात लवकर पकडतात ते पाहणं महत्त्वाचं आहे. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत.com.